गल्लीतला नाही, दुसऱ्या गल्लीतला. दुसऱ्या गल्लीतला नवीन माणूस जर टावर जवळ दिसला ना कुत्र्याला, ते कुत्र त्याला भुकतो पहा. हे कधीच दिसलं नाही गल्लीतनं भुकतं ते. टावर जवळच्या कुत्र्याने भुकल्यानंतर इकडचं शिवनगरचं मधलं भुकतं. त्याने पाहिलं नसतं माणूस, ते विचार करता आपलं जागदारी भुकतंय ना, त्याला सहकार्य केलं. शिवनगर मधलं भुकतं, इकडं मेहर बाबा सोसायटी, इकडं गुरुकृपा नगर, तिकडं रघुनंदन नगर. सगळ्या नगरातले कुत्रे भुकायला लागतात. सगळ्यांनी पाहिलं ना माणूस, एकानेच पाहिलं ना, मग एकानं भुकल्यावर बाकीच्यांनी भुकलं पाहिजे. एकाने कोणी टाळी चालू केली ना, बाकीच्यांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे. टाळी वाजवल्याने फायदा होतो. टाळी वाजवल्याने फायदा, एखाद्या डॉक्टरांना विचारा तुम्ही, सर्व शरीराचे पॉइंट्स आपल्या हातामध्ये असतात. टाळी जर वाजवली, ते पॉइंट जर दाबल्या गेले ना, अनेक प्रकारचे फायदे आपल्या शरीरासाठी असतात त्याचे. म्हणून टाळी वाजवली पाहिजे. आणि कीर्तनात तर वाजवलीच पाहिजे. कीर्तनात तर वाजवलीच पाहिजे. टाळा टाळी लोपला, नाद अंग अंगी मुराला, छंद ही अवस्था झाली पाहिजे विठ्ठला.